गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स हे प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. खरा संघर्ष आता आहे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स. तर या दोन्ही टीमांमध्ये कोणती टीम बाजी मारेल आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करेल हे आपण या व्हिडिओमध्ये कोणाला जास्त चान्स आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या IPL रद्द करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे सध्या IPL स्थगित करण्यात आली होती. एका आठवड्यासाठी IPL निलंबित करण्यात आली होती. तर आता नव्याने IPL सुरू होणार आहे. तर 17 मे पासून IPL ला सुरुवात होणार आहे आणि 3 जून रोजी IPL चा फायनल होणार आहे. तर गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स हे थोडक्यात प्लेऑफ मध्ये पोहोचलेले आहेत. गुजरात टायटन्सचे 16 पॉईंट आहे, त्यांचे 3 सामने शिल्लक आहेत. 3 सामन्यांपैकी फक्त एक सामना त्यांना जिंकत आहे. RCBलाही फक्त एक सामना जिंकत आहे. पंजाब किंग्सलाही फक्त एक सामना जिंकत आहे. तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये पेच असणार आहे, कारण त्या दोन्ही टीमांचा एक सामना शिल्लक आहे. तर त्या दोन्ही टीमांचा जो सामना शिल्लक आहे त्यामध्ये कोणता संघ विजयी होतो, जो संघ विजयी होईल तो या प्लेऑफसाठी चौथा संघ ठरेल, चौथा दावेदार ठरेल. तर मुंबई इंडियन्सचे अजून 2 सामने शिल्लक आहेत, एक पंजाब किंग्स विरुद्ध आणि एक दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध. हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांनी ते सुद्धा टॉप 4च्या शर्यतीत आहेत. तर दोन्ही सामने मुंबई इंडियन्स पराभूत झाली तर मुंबई इंडियन्स या IPL मधून बाहेर देखील होऊ शकते, असे समीकरण आहे. तर पंजाब किंग्स ही तगडी टीम आहे आणि दिल्ली कॅपिटल्स ही तगडी टीम आहे. तर पंजाब किंग्सचे 3 सामने शिल्लक आहेत. 3 सामन्यांपैकी फक्त एक सामना त्यांना जिंकायचा आहे आणि मुंबई इंडियन्सचे सामने आहेत पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध. हे दोन्ही सामने मुंबई इंडियन्सला खूप महत्त्वाचे असणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये कोण विजयी होईल त्या सामन्यानुसार ठरणार आहे टॉप 4 मध्ये कोणता संघ जाईल आणि या टॉप 4 साठी कोण बाजी मारेल. तर त्या सामन्यामध्ये त्यांचा जो सामना आहे तो खूप महत्त्वाचा आहे या IPLच्या दृष्टीने. या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो प्लेऑफ साठी पात्र ठरेल. तर मित्रांनो, आपण असं काय वाटते, मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल आणि कोणती टीम टॉप 4 मध्ये जाईल? आपण असं काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.